विजय असो। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। सर्व क्षेत्रीय कर्मचारी संघटनेचा विजय असो। महसूल कर्मचारी संघ पोलीसची मनमानी नहीं चलेगी, नहीं चलेगी। चुकीचा व्यापार दाखल करणाऱ्या पोलिसावर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। चुकीचा व्यापार दाखल करणाऱ्या पोलिसावर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। पोलीस की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी। पोलीस की मनमानी नहीं चलेगी, नहीं चलेगी। दोषी पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद, दोषी पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद, दोषी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। एक मिनट। आपल्यावर झालेल्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या या पोलिसांच्या अपप्रवृत्तीला आपण वाचा फोडण्यासाठी आपण आज ज्या काम बंद आंदोलनामध्ये सहभागी गेल्या शनिवारी कालच्या शनिवारी रात्री 10:30च्या दरम्यान धाराशिव तालुक्यातील एक मंडळ अधिकारी ज्यांचं नाव फुगडे आहे आणि एक तलाठी ज्यांचं नाव शिंदे आहे, हे दोघेही क्षेत्रीय कर्मचारी आहेत। यांच्या चौकशीचा अहवाल यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दिलेला असतो, ज्यामध्ये मंडळाधिकारी जे काम करतात ते अर्धन्यायिक स्वरूपाचं आहे आणि तलाठी जे काम करतात त्यांना पण अर्धन्यायिक स्वरूपाचा दर्जा देण्यात आलेला आहे। या कामाची चौकशी करण्याचे अधिकार फक्त उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी महोदय या दोघांनाच आहे। हे सर्व कायद्याच्या बाबी माहीत असतानाही आनंदनगर पोलीस स्टेशनचे सन्माननीय कदम साहेब आणि नागरगोजे APS या दोघांनी या दोन कर्मचाऱ्याला रात्री 10:30 वाजता चौकशीसाठी म्हणून बोलावून घेतलं। त्यांच्या खिशातील त्यांचा मोबाईल काढून घेतला, त्यांच्या गोळ्या औषधाची त्यांना तरतूद न देता त्याच्यावर गुन्हा नोंद केला आणि पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं। आज काय केलं आपण सांगतो ना, या संदर्भामध्ये धाराशिव तालुक्यातील तलाठी संघानं पहिल्यांदा निवेदन दिलं आणि त्या अनुषंगानं धाराशिव जिल्हा हा काम बंद आंदोलनासाठी आहे। गेले 2 दिवस आम्ही प्रशासनाची या बाबतीमध्ये मागणी करत आहोत की दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी किंबहुना त्यांची चौकशी करून प्रशासनानं या संघटनाशी कळवावं। यावर कालपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही, कुठलाही तोडगा झाला नाही, कुठलीही चर्चा झाली नाही। म्हणून आज रोजी पूर्ण महसूल क्षेत्रातील सर्व कर्मचारी संघटना या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर रस्त्यावर न्याय मिळण्यासाठी आणि हक्कासाठी आज धरणे आंदोलन करत आहोत। हे धरणे आंदोलन नुसतं धरणे आंदोलन नसून तर यामध्ये कामबंद आंदोलन आहे। यामध्ये स्थानिक पातळीवरच्या कोतवाल संघटना, पोलीस पाटील संघटना, तलाठी मंडळ अधिकारी संघटना, ग्रामसेवक संघटना, कृषी सहाय्यक संघटना या सर्व संघटना यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। मी छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी आज आवाहन करत आहे पूर्ण प्रशासनाला की आपण यामध्ये तातडीनं कार्यवाही करावी, अन्यथा हे आंदोलन छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये म्हणजे पूर्ण 8 जिल्ह्यामध्ये पसरलं जाईल। याची सर्वस्वी जबाबदारी चुकीची कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर आणि त्यांना प्रोटेक्शन देणाऱ्या त्यांच्या वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांची राहील। किंबहुना त्यांनी जर यावर कारवाई केली नाही तर यांना प्रोटेक्शन देणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी संभाजीनगर विभागाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी करत आहे। 3 दिवस झालं काम बंद आंदोलन आहे। यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यांचे पंचनामे होत नाहीत, शेतकऱ्यांना वेठी धरले जाते, सामान्य नागरिकांना वेठी धरले जाते। 3 दिवस झालं काम बंद आहे। यासाठी सर्वस्व आनंदनगर पोलीस स्टेशनचे API आणि PI हे दोघं जबाबदार आहेत। त्यांनी जर ही चुकीची कार्यवाही केली नसती तर महसूल प्रशासन ही शेतकऱ्याचा कैवारी आहे। कुठल्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी महसूल कर्मचारी हा झोपत नाही, अन्न पाण्याची काळजी करत नाही, परंतु बांधावर असतो, नदीत असतो, उन्हात असतो, पावसात असतो, आगीच्या ठिकाणी असतो। एवढी सर्व जबाबदारी पार पडत असणाऱ्या कर्मचाऱ्यावर जर एखाद्या
पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना जर अन्याय केला तर त्यावर न्याय मागण्यासाठी आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे. लोकांना वेटीस धरताय सर्वसामान्य लोक. अजिबात नाही. आम्ही हे फक्त जर प्रशासनानं संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई केली आणि त्याचं आम्हाला जर कळवलं तर आमचा घडीमध्ये आंदोलन माघारी होते. आम्ही आंदोलन करायचं आम्हाला हौस नाही. आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत. आम्हाला प्रत्येकाला शेती आहे. प्रत्येक इथला तलाठी हा शेतकऱ्याचा पुत्र आहे. जर शेतकरी हा शेतकऱ्याचा पुत्र जर शेतकऱ्यावर अन्याय करणं शक्यच नाही. फक्त पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या मगरुरीमध्ये ही केलेली कारवाई आहे. त्यामुळे आम्हाला हे आंदोलन छाडावं लागलं. मी श्री गणेश मुंडे या ठिकाणी जिल्हा तलाठी महासंघाच्या वतीने मंडळाधिकारी कुदळे साहेब व तलाठी शिंदे साहेब यांना जाणीवपूर्वक आणि चुकीच्या पद्धतीने चौकशीसाठी नेऊन अटक केली. त्यामुळे आम्ही 4 दिवस झालं या ठिकाणी कामबंद आंदोलन केलेले आहे आणि कामबंद आंदोलन हे आमचे त्यावेळीच बंद होईल ज्यावेळी त्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई होईल. त्यावेळी आमचे कामबंद आंदोलन बंद होईल आणि या ठिकाणी आम्हाला आज आमचं या ठिकाणी धरणे आंदोलन आहे आणि या धरणे आंदोलनासाठी तब्बल 10 संघटनेनं आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. कृषी संघटना, कृषी सहाय्यक संघटना, तालुका ग्रामसेवक संघटना, जिल्हा तलाठी संघटना व सर्व महसूल संघटनांनी या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी सुद्धा आमच्या कामबंदमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे कामबंद आंदोलन असे चालू आहे. आता आचारसंहिता लागू आहे त्यामुळे काय फरक पडणार नाही का आंदोलन? काय आचारसंहिता, इलेक्शन, नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळ संबंधित कामे या ठिकाणी हे 3 सेक्शन वगळून आम्ही इतर कामात कामबंद आंदोलन केलेलं. म्हणजे काम बंद म्हणजे फक्त जनतेचंच काम बंद म्हणायचं, प्रशासनाचं काम तुमचं चालू आहे की मग हे कसलं काम बंद? ह्याला कशाला काम बंद म्हणायचं? कसलं काम बंद आहे तुमचं? तर चालूच आहे, फक्त जनतेचे काम बंद. फक्त म्हणजे अडवणूक फक्त जनतेचीच का? मी सुद्धा शेतकरी पुत्र आहे. माझ्या सुद्धा घरी शेतीची जमीन आहे. या ठिकाणी मी सुद्धा शेतकरी पुत्र आहे. या ठिकाणी सर्व शेतकऱ्याचं या ठिकाणी आम्हालाही कुठं तर न्याय मिळेल यासाठी आम्ही थांबलेलो आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातला मी पण आहे. त्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्याला असं जाणून बुजून त्रास देण्याचा आमचा कुठलाही दृष्टिकोन नाही, काही नाही. फक्त आमच्या कर्मचाऱ्याला न्याय मिळावा एवढंच आमच्यासाठी आहे. बस.